जय श्रीराम मित्रांनो, उगले फिटनेस कोचमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजचा विषय खूप महत्त्वाचा घेऊन आलाय। तुम्हाला जर तुमची इम्युनिटी चांगली बूस्ट करायची असेल, वाढवायची असेल तर तुम्ही आपण जी आंघोळ करत असतो ती थंड पाण्याने करणे गरजेची आहे का गरम पाण्याने करणे गरजेची आहे। तर मित्रांनो, याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, तुम्हाला तुमची इम्युनिटी चांगल्या पद्धतीने बूस्ट करायची तर थंड पाण्याने डेली आंघोळ करणं खूप गरजेचं आहे, पण ते वातावरणाच्या हिशोबानुसार। तुम्ही जर एकदम थंडीमध्ये जर थंड पाण्याने आंघोळ करणार तर तुम्हाला त्याचे वेगळे साईड इफेक्ट जाणवू शकतात। पण डेली जर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ जर केली तर तुम्हाला एक सवय पडून जाईल। त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केव्हा करायची असते? जेव्हा तुमची बॉडी पूर्णतः थकलेली आहे, स्किन लूज पडली तुमची आणि तुम्हाला बॉडीतून स्किनमधून जे डिटॉक्स काही काढायचं आहे तेव्हा तुम्ही गरम पाण्याने करा। पण मोस्ट ऑफली जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल, इम्युनिटी चांगली बूस्ट करायची असेल तर तुम्ही थंड पाण्याची आंघोळ केलेली खूप गरजेची आहे, पण ते बी क्लायमेट बघून, वातावरण बघून। जय श्रीराम।